नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीची जाहिरात बघणार आहोत. ही जाहिरात अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची आहे. यामध्ये एकूण 8 पदे शिक्षण सेवकांची रिक्त आहेत. ही 8ही पदे 100% अनुदानित आहेत. तर ही पदे कोणकोणत्या विषयासाठी असणार आहेत, या पदांसाठी मानधन किती असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तसेच मुलाखत कोणत्या दिवशी होणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तर जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त 100% अनुदानित संस्थेची. दिनांक 17 ऑगस्ट 2021च्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक हिंदी दर्जाप्राप्त गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया द्वारा संचालित पूर्ण अनुदानावरील 100% अनुदान सरकार मान्य शाळेच्या खालील शाळेत शिक्षण सेवकांची रिक्त पदे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया आणि यांचे सत्र 2025-26च्या संच मान्यतेप्रमाणे भरायचे आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. रिक्त पदे असलेल्या शाळांची नावे. पहिली शाळा आहे GES हायस्कूल कवळेवाडा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन, वर्ग 9वी ते 10वी करिता. याकरिता एकूण 1 पद रिक्त आहे. अनुदानाचा प्रकार आहे 100% अनुदानित पद. या पदासाठी वेतन श्रेणी मानधन ₹18,000 प्रतिमाह इतके असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA मराठी BPED. साक्षात्काराची तारीख व वेळ दिनांक 22 मार्च 2026 सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. दुसरे पद आहे GS हायस्कूल कवळेवाडा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन, वर्ग 6वी ते 8वी करिता. याकरिता 1 पद रिक्त आहे. हे पद 100% अनुदानित आहे. या पदासाठी 16,000 इतके मानधन प्रतिमाह असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BSc मॅथ्स, BEd किंवा DED आणि TET 2 किंवा CTET 2 पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साक्षात्काराची वेळ व तारीख 22 मार्च 2026 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत. तिसरे पद आहे GS हायस्कूल कवळेवाडा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन, वर्ग 6वी ते 8वी करिता. यासाठी 1 पद रिक्त आहे. हे पद 100% अनुदानित आहे. या पदासाठी मानधन 16,000 इतके प्रतिमाह असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA इंग्लिश अधिक सोशल सायन्स, BEd किंवा DED तसेच TET 2 किंवा CTET 2 पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साक्षात्काराची तारीख व वेळ 22 मार्च 2026 दुपारी 3:30 ते 5 वाजेपर्यंत. यांची दुसरी शाळा आहे GS हायस्कूल मोहाडी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन, वर्ग 6वी ते 8वी करिता. याकरिता 1 पद रिक्त आहे. हे पद 100% अनुदानित आहे. या पदासाठी ₹16,000 इतके मानधन प्रतिमाह असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA इंग्लिश लिटरेचर अधिक सोशल सायन्स तसेच BEd किंवा DED आणि TET 2 किंवा CTET 2 पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साक्षात्काराची तारीख व वेळ दिनांक 24/3/2026 सकाळी 11 वाजता. यांची तिसरी शाळा आहे GS हायस्कूल नवझारी तालुका तिरोरा जिल्हा गोंदिया. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन, वर्ग 6वी ते 8वी करिता. याकरिता 1 पद रिक्त आहे. हे पद 100% अनुदानित आहे. तसेच या पदासाठी ₹16,000 इतके मानधन प्रतिमाह असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BSc बायो, BEd किंवा DED
तसेच TET-2 किंवा CTET-2 पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साक्षात्काराची तारीख व वेळ 25 मार्च 2026 सकाळी 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत. नंतर आहे GS हायस्कूल नवझारी, तालुका तिरोरा, जिल्हा गोंदिया. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन, वर्ग 5वी करिता. याकरिता एक पद रिक्त आहे. हे पद 100% अनुदानित आहे. तसेच या पदासाठी ₹14,000 इतके मानधन प्रतिमाह असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSSC, पूर्ण विषय, DTED किंवा DED तसेच TET-1 किंवा CTET-1 पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साक्षात्काराची तारीख व वेळ दिनांक 25 मार्च 2026 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत. यांची चौथी शाळा आहे GS हायस्कूल दसगाव, तालुका जिल्हा गोंदिया. या ठिकाणी रिक्त असलेले पदाचे नाव आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन, वर्ग 6वी ते 8वी करिता. याकरिता एक पद रिक्त आहे. हे पद 100% अनुदानित आहे. तसेच या पदासाठी ₹16,000 इतके मानधन प्रतिमाह असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट इन एनी स्ट्रीम अँड 6 months सर्टिफिकेट कोर्स इन क्राफ्ट तसेच होम सायन्स विथ एक्सपिरियन्स. या पदासाठी साक्षात्काराची वेळ व तारीख दिनांक 25 मार्च 2026 दुपारी 3:30 ते 5 वाजेपर्यंत. यांची 5वी शाखा DS हायस्कूल पांढरबोडी, तालुका जिल्हा गोंदिया. या ठिकाणी रिक्त असलेले पदाचे नाव आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन, वर्ग 6वी ते 8वी करिता. याकरिता एक पद रिक्त आहे. हे पद 100% अनुदानित आहे. या पदासाठी ₹16,000 इतके मानधन प्रतिमाह असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएट इन एनी स्ट्रीम अँड 6 months सर्टिफिकेट कोर्स इन क्राफ्ट तसेच होम सायन्स विथ एक्सपिरियन्स. साक्षात्काराची तारीख व वेळ दिनांक 25 मार्च 2026 दुपारी 3:30 ते 5 वाजेपर्यंत. टीप दिलेली आहे. 1. संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील. 2. वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील. 3. उमेदवारास संबंधित विषयामधील पदवी पदव्युत्तर पदवीत 50% गुण असणे अनिवार्य आहे. 4. इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या साक्षांकित कागदपत्रांसह आपला बायोडाटा, 2 पासपोर्ट फोटो, आधार कार्ड व सर्व आवश्यक प्रमाणपत्रांसह कार्यालय सचिव गोंदिया, शिक्षण संस्था NMD कॉलेज परिसर गोंदिया 441614 येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज पाठवावे. याकरिता कोणतेही मुलाखत पत्र पाठविले जाणार नाही. तसेच वरील तथ्यात दिलेल्या तारखेस दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखतीस मूळ कागदपत्रांसोबत स्वखर्चाने उपस्थित राहावे. साक्षात्काराच्या दिवशी कोणतेही आवेदन स्वीकारले जाणार नाही. 5. विषयानुसार आणि अर्हतेनुसार एकच अर्ज करावा. निवड झाल्यानंतर स्थान निश्चित करण्यात येईल. 6. मुलाखत स्थळ गोंदिया शिक्षण संस्था NMD कॉलेज परिसर गोंदिया. 7. संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे आरक्षणाचे नियम लागू ठरत नाही. व 8. उच्च माध्यमिक शिक्षक पदासाठी वयोमर्यादेची अट शासन नियमाप्रमाणे लागू राहील. तर अशा प्रकारे या जाहिरातीची ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. ही जाहिरात सचिव गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे आणि दिलेल्या तारखेस मुलाखतीस अवश्य जायचं आहे. कारण ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. मित्रांनो, आम्ही खूप मेहनतीने ही व्हिडिओ बनवत असतो, तर आमच्या या मेहनतीसाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच ही व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल
जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.